नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. गोड असं चिंतन चाललं होतं. ज्यांच्या प्रांगणात आहोत आपण, सेवेने अधिकार प्राप्त होत असतो. खूप वर्ष ज्यांनी सेवा केली, अनेक मोठमोठ्या महात्म्यांचं श्रवण केलं. श्रवण भक्ती ही सर्वात श्रेष्ठ आहे. त्यांनी सांगितलं, सत्संगतीचं महत्त्व सांगितलं, सत्संग सांगितला. सत्संग हा अत्यंत महत्त्वाचा आहे. तर आपलं बाबांच्या या ठिकाणी तपश्चर्येने 37 वर्ष या भूमीमध्ये चालू असलेलं चिंतन, नामयज्ञ आपल्याच, मला वाटतं एखादीच अशी घटना असेल स्वतःच्या दारापुढे 37 वर्ष सप्ताह होणं ही पहिलीच नोंद असेल इतिहासातली. स्वतःच्या दारापुढे ही गोष्ट इतकी सोपी नाही आहे. आता लोकांनी कोणाला सोडलं नाही बरं का बाबा. प्रभू रामचंद्रांचे सुद्धा दोष काढलेत लोकांनी, पण त्याच्याही पलीकडे गेल्यानंतरच ह्या गोष्टी घडत असतात. कोण काय म्हणेल, कोण काय म्हणेल याच्या पलीकडे गेल्याशिवाय त्यांनी सांगितलं, भक्तीत नव्हे सोपी, सुळावरील पोळी. ही सोळावरची पोळी आहे. आज फार मोठा पर्वकाळ आहे. आजचा दिवस, ज्या पर्वकाळावर हा नामयज्ञ आहे, सगळीकडे महाराष्ट्र ढवळून निघाला. जगद्गुरु तुकोबारायांचं त्रिशतकोत्तरी अमृत महोत्सवी वर्ष, त्यात आजचा हा पर्वकाळ ब्रह्मचित्तकला मुक्ताबाई यांचा आज मेहून गाव, मेहून या ठिकाणी त्यांचा सुद्धा सदैव वैकुंठ गमन आहे. गुप्त झाल्या, गुप्त. मुक्ताबाई काय झाल्या? गुप्त झाल्या. जगद्गुरु जसे गुप्त झाले ना, तशा मुक्ताबाई सुद्धा गुप्त झाल्या. हे अलौकिक आहे आपल्या भूमीमधल्या गोष्टी. मुक्ताबाई चतुर्विधा, जो जप करील सर्वदा, तो जाईल मोक्षपदा, सायुज्य संपदा पावेल. ही चार मुक्ताबाई चतुर्विधा. हा जप जर केला तर सायुज्य नावाचा मोक्ष प्राप्त. स्वरूपता, समीपता, सलोकता आणि सायुज्यता ही जी मुक्ती आहे, मुक्ताबाई ब्रह्मचित्तकला, त्यांचा आज समाधी सोहळ्याचा दिवस आहे. आजचा दिवस फार मोठा पर्वकाळ आहे. आजचा हा पर्वकाळ आहे. त्यांचं वर्णन करणं क्रमप्राप्त होतं. म्हणून या ठिकाणी आपलं आता फक्त आजचा आणि उद्याचा दिवस राहिला आहे. जगद्गुरु तुकोबारायांच्या चरित्राकडे पाहत असताना आपण मुख्यत्वे करून गाथ्यातली संकल्पना जी आहेत, जगद्गुरु तुकोबारायांचं चरित्र हे अलौकिक आहे. पुन्हा पुन्हा आपण तेच सांगत असतो. घटनाक्रम सगळ्यांना माहीत आहे. घटनाक्रम 42 वर्षाचं जे आयुष्य प्राप्त झालं, 42 वर्षाच्या आयुष्यामध्ये आज संपूर्ण विश्वामध्ये या 42 वर्षाच्या आयुष्याची समीक्षा होत आहे. दिवसाची असं जीवन जगावं की आपल्या आयुष्याची कोणीतरी समीक्षा करावी. चिंतन केलं जात आहे, त्यांच्या आयुष्याचं चिंतन होत आहे. कसे वागत होते, इतिहास त्याला साक्षीला असतो. कसं जीवन होतं, कशासाठी समीक्षा होत असते? इतरांनी त्या अनुभूतीप्रत पोहोचावं. त्यातली काही अनुभूती, काही अंशात जरी अनुभूती आली तरी समाधानाची अवस्था प्राप्त होत असते. असं अलौकिक जीवन प्राप्त झालेलं आपण 21 वर्षाच्या पुढचं जीवन त्यांचं पाहत होतो. भंडारा डोंगराव, भामचंद्र डोंगर आणि बोराडा डोंगर ही एकांताची स्थानं होती. तुका म्हणे, आम्हा एकांताचा वास नाही गुणदोष अंगा येत. एकांतात गेलं की गुणदोष अंगाला येत नाही. भाऊ एकांतावरी प्रीती, सदा जनपदाची खंती, किंबहुना मूर्ती ज्ञानाची तो. एकांत आवडावं बरं का. एकांतात ज्याला रमता येत असतं ना, त्याचा परमार्थ असतो. स्वांतकरण सुखाय, स्वतःच्या अंतकरणात आत्मस्थितीत जायला शिका.
एकटे एक चिंतन, एकटंच घरात राहायला शिका. ज्यावेळेस आपण एकटंच घरात राहतो, बरीच माणसं घर खायला उठतं. ही वसवस सोडून द्या, एकांत. त्यासाठी जसं परमार्थात चित्त, प्रपंचात वित्त, हे सगळे गुळगुळीत झालेले आपण ऐकलेले. आणि परमार्थात चित्त, प्रपंचात वित्त आणि शरीरात पित्त, ह्या 3 गोष्टी जशा असतात, गरज आहे. तसाच आणखी अनुक्रम सांगितला. ध्यानेन आत्मा पश्यन्ति, ध्यानाने मनाची शुद्धी होते, दानाने धनाची शुद्धी होते आणि स्नानाने तनाची शुद्धी होत असते. स्नान केलं की शरीर शुद्धी, ध्यान केलं की मन शुद्धी, दान केलं की धन शुद्धी होत असते. म्हणून एकांतात ध्यान तुकोबारायांनी साक्षात्कार 15 दिवसात करून घेतला. किती दिवसात? 15 दिवसात. वेग किती आहे आपला? ठरवलं ना आपण. वेग जर वाढवला तर असाध्य ते साध्य. दिल्लीला जाण्यासाठी कोणतं साधन आपण वापरतो? विमानात बसलो का लगेच जात असतो. त्यांनी 15 दिवसात साक्षात्कार करून घेतला. पशु पक्षी सगळे आपले भाव विसरून अंगा खांद्यावर ज्या वेळेस यायला लागले, ज्या वेळेला अद्वैत स्थिती प्राप्त होत असते, द्वैत मावळलं जातं, त्यावेळेला जगामध्ये काहीच दिसत नाही. आपण पाहिलं चिंतन. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रमा मंगळ, याचा अभंग जास्त जोर दिला आपण. ऐका जी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. हित सत्य कसं करावं? कुणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. पूजनाचे सर्वेश्वर वर्म, कुणाही जीवाचा न घडावा मत्सर. सर्वेश्वराची पूजा, त्या परमात्म्याची खरी पूजा हीच आहे. कुणाचाच आपल्याकडून मत्सर घडू नये, कोणाला दुखू नये. अटू वेगवान विंदाणू, आशा शंका प्रतारणू, हे अवगुण वाचेची संन्यासी लेजी, हे वाणीचे अवगुण सांगितलेले. अटू, वेग, विंदान, आशा, शंका, प्रतारणा, हे वाचेचे अवगुण आहे. यांना संन्यास घ्यायचा. वाणी शुद्ध झाली पाहिजे. वाणी शुद्ध करण्यासाठी एक तर संतांच्या नामाचा जप करायचा, नाही तर देवाच्या नामाचा जप करायचा. जळतील पापे जन्मांतरीचे. जप करता करता, याला युगपत प्रक्रिया असं म्हणतात शास्त्रामध्ये. युगपत प्रक्रिया म्हणजे बाटली जी असते, बाटली मोकळी रिकामी असलेली बाटली दिसताना रिकामी असते, परंतु ती रिकामी नसते, त्यात हवा असते. ज्या वेळेला ती बाटली आपण पाण्यात बुडवतो, त्यावेळेला ते पाणी त्यात बाटलीत जात असतं. होते काय प्रक्रिया? युगपत प्रक्रिया. काय म्हणतात ऐका. ती पाणी त्या बाटलीत ती जागा व्याप्त करतं. दोन्ही क्रिया बरोबरच होत असतात. बाटलीत पाणी जाण्याची क्रिया आणि बाटलीतून हवा निघण्याची क्रिया एकाच वेळी होत असते. तसं आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. जसजसा आपला आपला आनंद वाढत जाईल, तसतशी आत्यंतिक दुःखाची निवृत्ती होत असते. आत्यंतिक दुःखात आपण अडकलेलो आहोत, दुःखामध्ये अडकलेलो आहोत. जोपर्यंत देहावर आहोत तोपर्यंत दुःख आहे. देहातीत अवस्था ही सुखी आहे. देहातीत अवस्था होणं हे त्याने अनुभवलं. मग ते होण्यासाठी उपाय सांगितले सगळे. गाथेमध्ये आता प्रचलित आपल्यासमोर असलेलं पारायण चालू या ठिकाणी पवित्र असं 4092 अभंग आहेत गाथेतले पारायण प्रतीत. बाकीचे जे अभंग आहेत क्षपक म्हणून काढलेले आहेत, परंतु प्रमाणित केलेले 4092 अभंग. हे अक्षरशः हे आत्मा अवतरविती मंत्र काय आहेत माऊलींच्या भाषेत? आत्म्याचं अवतरण करणारे मंत्र आहेत. संसार जिनिते शास्त्र, संसाराला जिंकणारे शस्त्र आहेत. संसाराला जिंकणारे काय आहेत? शस्त्र आहेत.
जिंकाय संसार, जिंकायला निघालो आपण. जिंकावा संसार किंवा या संसाराला जिंकायचं म्हणजे काय करायचं? त्याचं तादात्म्य सुटलं का जो आपल्याला बाधक आहे तोच साधक होत असतो. जो बाधक आहे तो काय होत असतो? साधक होत असतो. परंतु तो जिंकण्यासाठी ज्यांनी ज्यांनी जे जे उपाय केले, 7वा अध्याय पहा, इथं जो जो करेल उपाव तो अपाव सांगितला. म्हणून कोण तरतात ही माया नदी? एथ एक चिलीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया आईलीची थडी सरले मायाजळ. अलीकडेच एक 2 काठ आहेत, एक प्रवृत्ती तट आणि एक निवृत्ती तट. आपण प्रवृत्ती मार्गात आहोत. निवृत्तीच्या काठावर जायचं, मध्ये काय काय ते सगळं वर्णन. मग हे जिंकण्यासाठी काय करायचं? निर्मत्सर व्हायचं. कोणाही जीवाचा न घडो मत्सर. कोणत्या जीवाचा आपल्याकडून मत्सर घडू नये. मत्सर कळतो ना? मत्सर काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, मोह, षडरिपू म्हटलेले याला. षडरिपू म्हणजे शत्रू. हे 6 शत्रू आहेत आपले. यात बसलेले उंदीर 6 जण, हे 6 शत्रू आहेत. हे 6 शत्रू पोखरतात आपल्याला, आतून पोखरलं जातं. मत्सरी वृत्ती नसावी कोणाही जीवाचा, कोणत्याच जीवाचा. आता मानवाचा तर सोडाच, प्राणी मात्राचा कोणत्याच जीवाचा न घडो मत्सर, न घडावा मत्सर. ही सर्वेश्वराची पूजा आहे. ही सर्वात्मक ईश्वराची खरी पूजा आहे. काय हो पूजेबद्दल सांगत असताना माऊलींनी सर्वेश्वराची पूजा सांगत असताना एक उच्च कोटीची ओवी सांगितली. ऐका सगळं. तया सर्वात्मका ईश्वरा, जे वर्णन इथलंय ना तेच माऊलींचं वर्णन आहे. तया सर्वात्मका ईश्वरा, स्वकर्म कुसुमाची विरा, पूजा केली अपारा तोषा लागी. सर्वात्मक ईश्वर अर्थ कळतो ना? सर्वांच्या हृदय देशी मी अमुकाय आईसी, जे बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तू गावी. सर्वांच्या प्राणीमात्रांच्या हृदयात स्थापित असलेलं चैतन्य त्याला आत्मा म्हणतो आपण. परमात्मा, आत्मा. पहा, आपल्याकडं खूप जुनी प्रचलित पद्धत आहे. कोणी भेटलं, पाहुणा जर भेटला तर हात जोडून आपण किती वेळेस म्हणतो राम राम राम. काय म्हटलं जायचं? आजही म्हणतात. काय म्हणतात? राम राम. का बरं असं म्हटलं जातं? भेद विसरून या रामाने, या आत्मारामाने त्या आत्मारामाला केलेलं वंदन म्हणजे पहिला राम याचा आणि दुसरा राम त्याचा समन्वय म्हणतात राम राम. या आत्म्याने त्या आत्म्याला केलेलं वंदन, याला निर्मत्सर, याला अभेद स्थिती, एकरूपता असं म्हणतात. सर्वात्मका ईश्वरा, सर्वांच्या अंतकरणात असलेला परमात्मा आहे बरं का. शोध लावला विज्ञानाने. म्हटले कुठे आहे तो? विज्ञान शोधता शोधता मेंदूपर्यंत गेलं. मेंदूला शरीराचा राजा समजतात ना. ब्रेनचं ऑपरेशन केलं जातं. आज न्यूरोलॉजिस्टांना जर विचारलं तुम्ही तर ते सांगतात खूप अवघड आहे ऑपरेशन, कारण तिथल्या उलट्या क्रिया असतात. डाव्या बाजूचं नियंत्रण उजव्या बाजूला असतं आणि उजव्या बाजूचं नियंत्रण डाव्या बाजूला असतं. थोड्या व्हेनला किंचित धक्का जरी बसला, आमच्याकडे घटना आहेत अशा आपल्याकडे, ते किती बारीक सूक्ष्म व्हेन असतात त्या कळत नसतात. थोडा धक्का लागला तरी काही घडू शकतं. आमच्याकडे आमच्या मित्राच्या भाच्याला अंधत्व आलेले, व्हेन तुटली तरी अंधत्व येतं. हे कुठेही काही सांगता येत नाही. पण त्या ब्रेनलाही म्हणजे मेंदूलाही, मेंदू शरीराचा राजा म्हटलं जातो, त्यालाही प्रेरित करणारी शक्ती दुसरीकडून येते. याचा शोध लागला. कुठून येते? हृदयातून येते. त्याला हार्ट म्हणतात. म्हणून आजही मेंदूपेक्षा शरीरातला अत्यंत महत्त्वाचा भाग हृदय आहे, हार्ट आहे. जोपर्यंत हृदय चालू आहे तोपर्यंत कुठल्याही अवयवाचं रोपण केलं जाऊ शकतं. थोडं विज्ञान अध्यात्म याची सांगड घालतो, ऐका नीट. हृदय चालू आहे, हृदयाचे ठोके चालू असतात
आपण 24 तासामध्ये 21,600 वेळा श्वासाची उत्क्रमणा करत असतो. श्वास घेतो त्याला प्राण म्हणतात, सोडतो त्याला अपान म्हणतात. प्राण, अपान, व्यान, उदान, रेचक, कुंभक योगातले शब्द आहेत. अंतरकुंभक, बाह्यकुंभक, इडा, पिंगला, सुषुम्ना ह्या नाड्या आहेत. कुंडलिनी कशी जागृत होते का याचं प्रॅक्टिकली अनुभूती पाहिजे असेल तर 6वा अध्याय गीतेचा ज्ञानेश्वरीचं चिंतन करायचं. आपलं चाललं होतं हृदय किती महत्त्वाचं आहे शरीरातलं. विज्ञानवादी म्हटलं आम्हाला शोधायचं, कारण उपनिषदामध्ये वर्णन केलं. आत्म्याचं स्थान सांगत असताना आपण कोणाही जीवाचा न घडो मत्सर हृदयातला भाग सांगत होतो आहे का. आत्म्याचं स्थान सांगत असताना उपनिषदात सांगितलं हृदयस्थ अंगुष्ट मात्रात्रयम. हृदयस्थ कुठं आहे? हृदयात. कसा आहे? अंगुष्ट मात्रात्रयम, अंगठ्यासारखं डाव्या हाताच्या. विज्ञानवादी गेले म्हणले फोडून पाहू आपण, अर्धा श्लोक घेऊन पळाले. हृदयस्थ अंगुष्ट मात्रात्रयम, अर्ध्या श्लोकात सांगितलं ज्योतिर्मया. कसा आहे? ज्योतिर्मय. म्हणून अशी कल्पना केली जाते पहा, अनेक चित्रपटात अनेक ठिकाणी आत्मा दाखवत असताना किंवा ती ज्योत दाखवली जाते, ज्योत दूर जात असते. तेज तत्व आहे तो आत्मा हृदयाच्या डाव्या बाजूला. इतकी शक्ती आहे आपल्या हृदयामध्ये. आयुर्वेदामध्ये याचं मापन केलं. हृदयात किती पॉवर आलेला आहे त्याला इलेक्ट्रोड पॉवर असं विज्ञानात मापन केलं जातं. किती शक्ती आहे? 3 लाख किलोमीटर दाबाने सायपन नेता येईल इतका प्रेशर हृदयात तयार होतो. इतका पॉवर आहे हृदयात. 3 लाख किलोमीटर इतका पॉवर त्या हृदयात असतो. हृदयात पॉवर आलेला आहे. आपल्या शरीरात एकूण 72,000 नाड्या आहेत. किती आहेत? 72,000 व्हेन आहेत. आणि त्याचं सगळं सर्क्युलेशन या हृदयातून होत असतं. त्या हृदयात पॉवर कुठून आला त्याचं संशोधन आत्तापर्यंत कोणालाही झालं नाही, विज्ञानाला नाही झालं. आणि पॉवर कुठे जातो याचं संशोधन झालं नाही. हृदय बंद पडलं की डॉक्टर स्टेथिस्कोप खाली टाकतात, आमचे प्रयत्न संपले म्हणतात. जोपर्यंत हृदय चालू आहे तोपर्यंत सगळे उपचार शरीरावर होत असतात. म्हणून त्या हृदयात त्या परमात्म्याचं आत्म्याचं स्थान सांगितलं. आत्मा आहे त्याला आपण आपल्या देहाकडून पाहिलं तर त्याला आपण जीव म्हणतो. शरीराकडून काय म्हणतो आपण? जीव. आणि भगवान त्याला काय म्हणतात? ममैव अंशो जीवलोके जीवभूत सनातनः मनःष्ठानि इंद्रियाने प्रकृतिस्थानी कर्षती. हे माझेचे असती परे मातेन ओळखिती. जैसी जळीची जळीने लिंपती मुक्ता फळे. दृष्टांत दिला माऊलीने. पाण्यापासून मोती तयार होतो शिंपल्यात पडल्यावर. मोती कधी तयार होतो माहिती आहे ना? श्रवण असं असावं बरं का बाबा. आमचे बाबा सांगायचे श्रवण असं असावं. स्वातीच्या पावसात, स्वाती नक्षत्रात पाऊस पडत असतो. स्वातीचे उदके, स्वाती नक्षत्रातला पाऊस असा पडतो. 3 ठिकाणी स्थानं सांगितले पडण्याची. पहिलं स्थान पाणी पिण्यासाठी सर्प आसुसलेला असतो. साप वर तोंड करत असतो. तो थेंब त्याच्या तोंडात पडला ते जहरीला असं विष तयार होतं. स्थान सापाच्या तोंडाचं आहे. तोच थेंब सुपीक अशा जमिनीत जर पडला तर मोत्यासारखं धान्य तयार होतं. पहिला आहे तमोगुण सापाच्या विषातला. दुसरा आहे रजोगुण, जमिनीतून धान्य तयार होतं. आणि तिसरा आहे सत्वगुण. तोच थेंब दर्यावर 2 शिंपले चिकटलेले असतात एकाला एक. एका शिंपल्यात पडला की दुसरं आपोआप उचललं जातं आणि त्या थेंबाला घेऊन थेट तळाला जात असतं. खाली पाण्यात तळाला समुद्रात गेलं की त्यात मोती तयार होतो. तो आहे सत्वगुण. थेंब तोच आहे. पडण्याची ठिकाणं भिन्न भिन्न आहे. थेंब तोच आहे ना. पडतो कुठं? सापाच्या तोंडात पडला तर विष, जमिनीवर पडला तर मोत्यासारखं धान्य, शिंपल्यात पडला तर मोती. ऐकणारं श्रवण कशा अर्थाने घ्यायचं? कान तेच आहेत. आपण जर मोत्यासारखं घेतलं तर आपल्या जीवनाचं मोती होतील. मध्ये घेतलं तर रजोगुण. पाणी तेच असतं. आणखी पुढे बाबा सांगायचे आपल्याजवळून वाहणारी अमृतवाहिनी पाणी तेच आहे. एक जण गेला, नीट ऐका.
पहिला गेला त्या काळात पाणी आणण्यासाठी आमच्या गावात आम्ही लहानपणी पाहिलं. आता ते असे संस्कार यावे लागतात. श्रावण महिन्यामध्ये कावड नेली जायची. कावडी माहिती आहे ना, कावडी. आजही महादेवांना कावडी नेल्या जातात. शिखर शिंगणापूरला कावडी नेल्या जातात. कावडी नदीवरून पाणी आणलं जायचं, हनुमंतांना स्नान घातलं जायचं. परत ती कावड खाली ठेवली जात, दुसऱ्याच्या घरी नेऊन ती खुंटीला पुढे अडकवली जायची. दुसऱ्या दिवसाने ती कावड घेऊन जायची, दुसऱ्याने पहाटेच येऊन स्नान घालायचं. कलशात, कावडीत कलशामध्ये आणलेलं पाणी अमृतवाहिनीचं किंवा नदीवरचं नाथ महाराजांनी काशीवरून आणलं होतं. आणलेलं जे पाणी आहे त्या कलशाचा स्पर्श म्हणजे कलशाची संगत, आत्ताच बाबांनी सांगितलं, त्या पाण्याला जर झाली, देवाच्या तांब्यात किंवा कलशात आणलेलं पाणी आपण त्या पळीनं तीर्थ म्हणून घेतो. काय म्हणून घेतो? तीर्थ म्हणून घेतो. सत्वगुणी तांबा, ते कलश म्हणजे सत्वगुणी प्रकृती, तीर्थ म्हणून घेतलं जातं. दुसरे गेले हांड्यात, बादलीत, पातेल्यात आणलेलं पाणी तीर्थ म्हणून नाही घेतलं, पण स्वयंपाकाला वापरलं जातं. रजोगुणी प्रकृती, हांड्यातलं, बादलीतलं, पातेल्यातलं आणलेलं पाणी रजोगुणी प्रकृती. कलशात पाणी तेच आहे, संगत कशी संगत, चैतन्य तेच आहे. कोणत्या प्रकृतीत आलं नीट ऐका. कलशाची संगत केली तर सत्वगुण, हंड्याची बादली संगत केली तर रजोगुण. पाणी तेच आहे. एक जण गेला आणि ते टिन पॉट, टिन म्हणजे पत्रा आणि पॉट म्हणजे भांडे, असा तो शब्द होता. पण त्याचा अपभ्रंशित शब्द झाला. आपल्या लोकांना टिन ते इंग्रज म्हणायचे टिन पॉट, आपल्या लोकांना म्हणता येत नव्हतं. मग आपले लोक म्हणाले चिंपाट. काय म्हणायला लागले? चिंपाट. कळतं नाही भाषा. आता बकेट म्हणतात बरं का, चिंपाट गेलं बरं का. टिन पॉट, टिन म्हणजे पत्रा आणि पॉट म्हणजे भांडे. इंग्रजांचा तो शब्द होता, पण आपण त्याचा अपभ्रंशित शब्द केला. काय? चिंपाट. असं डबड्याचं असतं, त्याला तार असते, त्याला काय म्हणतात? चिंपाट. आता सांगा, त्या चिंपाटात पाणी घेतलं, कशाला वापरलं जाईल सांगा तुम्ही? तीर्थ म्हणून घेईल का कोणी? स्वयंपाकाला वापरील का कोणी? पाणी तेच आहे, पण संघ भिन्न भिन्न पात्राचा केला. कलशातलं पाणी सत्वगुणी पाणी, हंड्यातलं बादलीतलं पाणी रजोगुणी पाणी, आणि चिंपाटातलं पाणी तमोगुणी प्रकृती. तमोगुणी जी माणसं भांडणं करतात, मत्सर करतात, द्वेष करतात, काड्या करतात, वाईट चिंतात, समजायचं चिंपाटातलं पाणी. कुठलं पाणी आहे ते समजायचं चिंपाटातलं पाणी. तमोगुणी माणसाची लक्षणं वर्णन करत असताना गोड असं चिंतन केलं. म्हणून कोणाही जीवाचा न घडो मत्सर. आपण इथून गेलो होतो. तया सर्वात्मका ईश्वरा. सर्वात्मक असलेला ईश्वर परमात्मा हृदयस्थ आहे. त्याची पूजा कशी करणार? स्वकर्म कुसुमाची विरा. इतक्या उच्च कोटीची पूजा जगातल्या एका ओळीत सांगितली माऊलींनी. स्वतःच्या वाट्याला आलेलं कर्म, स्वकर्म म्हणजे स्वतःच्या वाट्याला आलेलं कर्म, हीच त्या ईश्वराची पूजा आहे. हीच ती फुलं आहे. दररोज त्या कर्म आपण यथानुगतीनं सांगपणे पार पाडणं, हीच त्या ईश्वराला वाहिलेली फुलं आहे. स्वकर्म कुसुमाची विरा. स्वतःचे कर्मरूपी फुलं, त्या स्वतःच्या कर्मरूपी फुलांचा हार त्या सर्वात्मक ईश्वराला घालणं. स्वकर्म कुसुमाची विरा. कशासाठी? पूजा केली अपारा तोषाला, हीच त्याची पूजा आहे. म्हणून कुणाही जीवाचा न घडो मत्सर. वर्म सर्वेश्वर पूजनाची युक्ती आहे. हे वर्म आहे. सर्वेश्वराची पूजा करण्याचं वर्म आहे. आपल्याकडून कोणीही दुखवला जाणार नाही. परदुखे दुखावे, परसुखे सुखावे. दुसऱ्याच्या दुःखाने आपण दुःखित व्हावं आणि दुसऱ्याच्या सुखाने आपण सुखी व्हावं, हीच त्या सर्वात्मक ईश्वराची काय आहे? पूजा आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी हे अनुभवलं. किती अनुभवलं? त्यांच्या जीवनातले खूप प्रसंग आहे. चिंचवडचे चिंतामणी ब्राह्मण, आजही चिंतामणी देव साक्षात्कारी होते, गणेश भक्त होते. त्यांनी कीर्ती ऐकली तुकोबारायांनी. खरं अभंग प्रचलित झाले, अनेकांच्या मुखात गेले.
सज्जनाचे माप चाले वाऱ्या हाती. वाऱ्याकडून कीर्ती जात असते. त्यांना वाटलं आता काय करावं, आपण भेटायला जावं, कसा निरोप भेटायला जावं. म्हणून चिंतामण देव देहूला आले. आणि तुकाराम महाराज आजही देहूमध्ये कडकडीत वैराग्य बरं का. आजही वैराग्याची भूमी, तप्त भूमी, तिथं वैराग्य. आळंदीत ज्या माऊलींचा छळ झाला, खापर दिलं नाही, तिथं कुंभार लोक नाही, तिथं मडकं मिळत नाही, दुसरीकडून आणावं लागतं. माहिती आहे तुम्हाला, आळंदीत मडकं नाही मिळत नाही, दुसऱ्या गावावरून आणावं लागतं. आम्ही 2-3 केले अंत्यविधी, बाहेरूनच आणावं लागतं. तुकोबारायांना तिथं देहूमध्ये लोकांनी त्या काळात छळ केला. स्थानिक कोपला गावचा पाटील, अनेक घटना आहेत माहिती आहे आपल्या सगळ्यांना. तर त्यांच्यावर आरोपित करून दोषी ठरवलं आणि त्यांची मिरवणूक काढली. तुकोबारायांची मिरवणूक कशी होती, गाढवावर उलटं बसवलं, तोंडाला काळं लावलं, उलटं बसवलं. हे चणे खाणे फुटाणे, त्या लोखंडाचे फुटाणे खावा लागतात, मग काहीतरी अंगाला यावं, खूप सहन करावं लागतं. उलटी मिरवणूक काढली. चिंतामण देव आले होते. विचारत तुकोबारायांनी भेटायला विचारलं, कुठं आहे. घरापर्यंत गेलं, सांगितलं त्यांची मिरवणूक चालू आहे. म्हटले काय चालू आहे, मिरवणूक चालू आहे. चिंतामण देव त्यांनी एका दगडाच्या, त्या काळातले वाडे वगैरे उभे राहिले, मिरवणूक पाहत होते. मुलं छेडछाड करत होते, हसत होते. तुकोबारायांना गाढवावर बसून मिरवणूक चालू होती देहूमध्ये. त्यांनी पाहिलं सगळं. तुकोबारायांनी गाढवावरूनच आवाज दिला, हो देवा थांबा थोडा वेळ, आता फक्त एक गल्ली राहिली. म्हटले काय म्हटले, फक्त एक गल्ली राहिली, आपण बसू, एक गल्ली राहिली. काहीच वृत्तीत बदल न होऊ देणं. देह विष्टे माझी पडिला, का रथा माझी घातीला. रथात मिरवणूक काढली काय, आणि कुठं गाढव मिरवणूक केली काय. ही साम्य स्थिती ज्यांना प्राप्त झाली होती. थांबा म्हटले. चिंतामण देव स्थिर झाले. मिरवणूक झाली, पळत आले. चला म्हटले, कुठं बसायचं, मला माहिती तुम्ही कशासाठी आलात. हे स्थिरच झाले होते, मिरवणूक पाहिली होती. आजही देऊच्या पलीकडून ज्या दगडावर त्यांची चर्चा झाली, जे खडकावर, तिथं मंदिर आहेत बरं का, चिन्ह आहेत. बसले चिंतामण देव, 2-3 तास यथासांग चर्चा झाली. देवांनी त्या ठिकाणी नतमस्तक झाले. जगद्गुरु तुकोबारायांच्या पायावर डोकं ठेवलं आणि निमंत्रण दिलं. म्हटले या ना, आमच्याकडे चतुर्थीला उत्सव असतो, या म्हटले, कीर्तन करायचं आपल्याला, या म्हटले. चिंचवडला तुकोबारायांना निमंत्रण दिलं आणि तुकाराम महाराज चिंचवडला गेले. आजही पिंपरी चिंचवड म्हणतात ना, चिंचवडचा गणपती. चिंतामण देव गोसावी होते, मोरया गोसावी ज्यांचं नाव, मोरया गोसावी. तिथं गेल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं, चला आता सगळे लोक जमले होते, जेवण होतं, पंगत होती, उत्सव होता, कीर्तन तर करायचं होतं. जेवायला बसल्यानंतर अभंग आहे माहिती आहे ना, चिंतामणी देवा गणपती स्याना, करवावे भोजना तुझे पात्री. देवा गणपतीला जेवायला बोलवा ना. ताटं केले होते ब्राह्मणांचे, सगळे बसले होते. चिंतामण देव तुकोबारा 2 ताटं केले होते अजून मोकळे. एक पांडुरंगाला बोलवायचं आणि एक गणपतीला बोलवायचं. 2 ताटं. म्हणजे मी आमच्या पांडुरंगाला लगेच बोलवतो, तुम्ही तुमच्या गणपतीला बोलवा म्हणे. चिंतामणी देवा गणपती स्याना, करवावे भोजना तुझे पात्री. वाढ वेळ झाला, शिळे झाले अन्न, तटस्थ ब्राह्मण बैसले ती. येईनच, ब्राह्मण बसले तटस्थ. वेळ होऊन गेली, पात्र तसेच. मग येईना. मग देव म्हणे, तू कया एवढी कैची थोरी, अभिमाने भीतरी नागविलो. आपलं असंच देव म्हणजे कोण, चिंतामण देव म्हटले, देवा माझ्याकडे एवढी थोरी नाही हो, मी कशा नागवलो, अभिमाने भीतरी नागविलो. मग तुकाराम महाराज म्हटले, तू का म्हणे देवा, आणील तुमच्या पुण्याने, तुमच्या सुकृताने मी बोलवतो. उठले गेले, निमंत्रण दिलं, आले. दोघंही पांडुरंग बसले, गणपती बसले. पात्र संपत होते पण लोकांना दिसत नव्हते बरं का. जेवण तर संपलं,
पण लोकांना नाही. इतकं सोपं असतं का? लोकांना दिसण्यासाठी. सगळ्यांना जर दिसलं असतं, आज बऱ्याच जणांचं चिंतन आहे, जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले, जयाने घातली मुक्तीची गावांदी. लोक कशाचे अर्थ घेतात? म्हटले सोन्याचा पिंपळ, किती उच्च कोटीची संकल्पना आहे. दिसत नाही. ह्या गोष्टी जर दिसल्या असत्या, सोन्याचा पिंपळ, सोन्याची काय उपमा देऊ शकतो आपण? आपल्या आनंदाला कशाची उपमा देऊ शकतात? तर अशा रीतीनं या जगद्गुरु तुकोबारायांनी त्या ठिकाणी कीर्तन केलं. खूप खूप त्यांच्या जीवनातले प्रसंग आहेत, इतके मोठमोठे प्रसंग आहेत. त्यांची निर्मत्सर वृत्ती झाली होती. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाची, ही सर्वेश्वराची पूजा आहे. शेवट त्या अभंगात जगद्गुरु तुकोबारायांनी शेवटच्या पदात सांगितलं, तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे, ऐका जी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा. तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे. एकाच देहाचे अवयव आहेत सगळे. हे परमात्माच सगळा नटलेला आहे. जगत हे एकाच देहाचे अवयव आहे. वारकरी संप्रदायामध्ये हरी आणि हर यांची अभेद भक्ती आहे. हरी हर, साम्य स्थिती परमात्म्याबद्दल, अद्वैत स्थिती, एकरूपता, अभेद दृष्टी ही सांगितलेली आहे. एका देहाचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे. कोणत्या अवयवाला दुःख झालं तर जीवालाच ते सुखही जीवाला होतं आणि दुःखही जीवाला होतं. याच्या दृष्टीने सांगावं लागतो. एका गुरुजींना 2 शिष्य, सख्खे भाऊ. शिष्य कसे होते? सख्खे भाऊ. बराच काळ ते एकत्र राहिले. गुरुजींची पूजा अर्चा त्या घरात कुटुंबात यथासांग व्हायची. गुरुजींना गुरुपूजा व्हायची. प्रसंगोत्पात त्यांचे वाद झाले, थोडे वेगळे निघाले. जमीन शेती सगळं वाटून घेतलं. 2 घरं झाले, 2 दारं झाले. गुरुजी तर एकच. गुरुजींच्या पूजेवरून भांडणं दोघांची. वाद सुरू झाला. दोघांचे गुरु एक ना. वाद सुरू झाला. कसं मिटवायचं? पंच कमिटीला बोलवलं. म्हणे गुरुजीचं कशी वाटणी करायची, गुरुजीची वाटणी कशी करायची. मग आता शेवटी उपाय दिवस ठरत गेले. नाही म्हणे जमणारच नाही, मान्यच करत नव्हतं. जशी जमीन वाटली, आमचे गुरुजी वाटून द्या. काय म्हटले? बरं का मुलं ऐक ना, ऐ गुरुजी वाटून द्या म्हटले. मग हुशार माणसाने अशी वाटणी केली गुरुजींची. ते म्हणे थोरल्याला उजवा भाग द्या, धाकट्याला डावा भाग देऊन टाक. त्या काळात 2 लग्न एकत्र जर असले, डावी उजवीवरून किती मारामाऱ्या व्हायच्या माहिती आहे ना. आता नाही राहिलं. या संकल्पना विशाल विशाल होत गेल्या पाहिजे. आहे का आता काही? आता उजवी नाही, डावी नाही, तिरकी नाही, काहीच नाही राहील. तर थोरल्याला उजवा भाग, धाकट्याला कोणता भाग दिला? डावा भाग. कशासाठी? सेवेसाठी. गुरुजींची वाटणी केली. उजवा भाग म्हणजे अर्थ कळाला ना तुम्हाला? थोरल्याच्या वाट्याला उजवा पाय, उजवा हात, उजवा कान, एक उजवा डोळा, सगळं आलं अर्ध्या भागात. अर्ध नारी नटेश्वर. आणि धाकट्याच्या वाट्याला डावा हात, डावा पाय, डावा डोळा, डावा कान, सगळा. दोघांची स्पर्धा सेवेमध्ये. याने जर 2 तास पाय दाबले तो 3 तास दाबायचा. खूप खूप स्पर्धा दोघांची. जेवायला दोघं न्यायची. याने भोजन जर नेलं ना, तो म्हणायचा गुरुजी आज माझा डबा आहे, तुम्ही डाव्या बाजूनेच जेवले पाहिजे. डाव्या तोंडाकडून जेवायचं. बरं का? तो म्हणायचा माझा डबा आहे, उजव्या बाजूने जेवायची. भांडणं दोघांची. बराच काळ त्यांची सेवा चालली. गुरुजीला बरं वाटायचं, खूप सेवा व्हायची. एक प्रसंग असा आला, थोरल्या भावाची मुलगी आजारी पडली. ती लांब होती, 100 किलोमीटरवर. त्याला जायची वेळ आली. म्हटलं गुरुजी मी 4 दिवस येऊ शकत नाही. गेला तो मुलीकडे. आणि याने गुरुजींना घरी जेवायला बोलवलं धाकट्याने. आता काय तिकडे आमच्या घरी या जेवायला संध्याकाळच्या वेळेला. यथेच्छ भोजन दिलं आणि गुरुजी घरी जायला निघाले. एका खड्ड्यात पाय गेला उजवा, पाय मुरगाळला. गुरुजीला चालताच येईना. पाय सुजला, पाय मुडपला, भप्प झाला पाय. गुरुजी जागेवर बसले. हा यायचा
डाव्या बाजूचा पाय दाबायचा, उजव्या बाजूचा पायाला हातच लावित नव्हता, सुचला तो. गुरुजी म्हणे खूप यातना होतात. तो आल्यावर पाहिन म्हणायचं. काय म्हटलं? तो आल्यावर बघन, त्याचा संबंध, माझा काही संबंध नाही उजव्या पायाशी. पाय भप झाला होता. गुरुजी उठलेच नाही. 4 दिवस पाय सुजत गेला. हे दररोज येतो आता जीव घालायचा. 4 दिवसांनी तो आला गावाला. गाडीतून उतरल्या एसटीतून लोकांनी निरोप दिला, गुरुजींचे हाले रे बाबा. पळत गेला घरी, तसाच गेला. पाहिलं गुरुजी अंथरुणावर, पाय सुजलेला. त्यांनी दाबायला सुरुवात केली. म्हटलं कसं काय झालं? गुरुजी म्हणते त्याच्याच घरी जेवायला गेलो होतो. येत्या पाय मुरगाळा बाबा, मला उठता नाही आलं, माझा पाय तसाच आहे सुजलेला. त्याला म्हणत होतो पाय दाब, औषधोपचार कर, पण काहीच नाही केलं. त्याने केला औषधोपचार. त्याला इतका राग आला. कोणाचा? धाकट्या भावाचा. असं म्हटलं माझ्या पायाला त्याच्या घरी गेल्यामुळं मुरगाळला ना. माझ्या पायाचा त्रास, तुम्हाला त्रास 4 दिवस सहन करावा लागला. त्याच्या घरी गेले नसतं कशाला मुरगाळला असता? त्याच्या घरी गेल्यावर मुरगाळला ना, त्याच्यामुळं झालं ना. आता त्याच्या पायाकडे मी पाहतो म्हटला. मोठा दगड उचलायला गेला. त्याच्या डाव्या पायावर दगड टाकतो. गुरुजी उठले, बाबा माझी सेवा नका करू म्हटले, पण दगड नको टाकू. तुका म्हणे एका देहाचे अवयव, या पायाला लागलं का, ह्या पायाला लागलं काही, या अवयवाला लागलं का, त्या अवयव, एकाच देहाचे अवयव आहे ना. सुख दुःख जीव भोग पावे, कोणालाही त्रास झाला काय. आमची सहिष्णुता अशी आहे. आम्ही हाच विचार केला. आम्ही त्या पाकिस्तानमध्ये विमानं राफेल वगैरे पाठवले काय, आणि त्यांना मारलं काय, तरी आम्हालाच दुःख होतं. ही आमची सहिष्णुता आहे. त्यांना मारायची आमची वृत्ती नाही आहे हो, खरंच नाही, खरंच नाही. हीच सहिष्णुता आपल्या आध्यात्मिक शास्त्राने, आपल्या संतांनी, आपल्या शास्त्राने, परंपरेने आपल्याला ही सहिष्णुता शिकवली. काबा तोडा मारा अशी सहिष्णुता नाही आमच्या. नाही कोणालाच मारू नाही आपण, आपल्या तिवृत्ती होऊ शकत नाही. म्हणून जगातली सर्वात उच्च कोटीची संकल्पनात्मक वैश्विक कल्पनेचा असलेली वैदिक परंपरा आहे आपली. पसायदान युनोने स्वीकारलं. युनोची प्रार्थना आहे पसायदान. युनो म्हणजे राष्ट्रसंघ. सोन्याच्या अक्षरात तिथं लिहून ठेवलंय पसायदान. का बरं? सोन्याच्या अक्षरात तुम्ही सर्च करा. सुवर्ण अक्षरात पसायदान कोरून राष्ट्रसंघामध्ये लावलंय. पीसफुल म्हणजे शांतता. जगात शांतीचा मंत्र देणारी फार मोठी संकल्पना आहे आपल्याकडे. माऊलींनी संकुचित वृत्तीनं भारतासाठी, मानवजातीसाठी नाही मागितलं. सर्व विश्वाच्या कल्याणार्थ राष्ट्रगीत आपल्या देशापुरतं चालेल, पण पसायदान कोणत्याही देशात चालेल. देशात नाही, दुसऱ्या ग्रहावर जरी गेलो ना तरी तिथं पसायदान चालेल. का बरं ग्रहावर चालेल? वैश्विक कल्पना आहे, वैश्विक प्रार्थना आहे. ती वैश्विक प्रार्थना आहे, विश्वात्मक संकल्पना. इतकी वैश्विक, इतकी विश्वात्मक संकल्पना जगातल्या कुठल्याही ग्रंथात सापडत नाही. म्हणून हे ग्रंथ अलौकिक आहेत. जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा हे तर उच्च कोटीचं तत्वज्ञान आहे. वेदातले अर्थ गाथेत आहेत. अभंग जर पाहिले, अभंगाची रचना त्या शब्दातच सगळं आलं ना. जे कधीच भंग होत नाही त्याला काय म्हणायचं? अभंग. अक्षर ब्रह्म सांगत असताना 8व्या मध्ये अक्षर, क्षरणे, क्षर म्हणजे नाश होणे आणि अक्षर म्हणजे नाश न होणे. ज्याचा कधीच कशानेच नाश होत नाही त्याला अक्षर म्हणतात. जे कधीच कशानेच भंग पावत नाही त्याला काय म्हणतात? अभंग म्हणतात. अभंग. भंग नाही पाहू शकत. आपल्याला कोणाबद्दलच काही इथं मांडायचं नाही. वह्या तारेला जैशा जळी लाह्या. जगद्गुरु तुकोबारायांच्या वाय स्वतः पांडुरंग प्रसादिक वाणी. प्रसादिक वाणी कुणीही काही प्रयत्न केला संपवण्याचा तर ती कधीच कशाने संपत नाही. कारण आपुल्या बळे नाही मी बोलत, सका भगवंत वाणी त्याची. साळुंकी मंजुळ बोलत सेवानी, शिकविता धनी वेगळाच. वेगळा शिकवणार आहे ते. म्हटले माझ्या बाळाने मी बोलत नाही, वेगळाच. म्हणून ठिकठिकाणी तुकोबारायांनी आपल्याला जाग केलं, हाणलं बरं का काही ठिकाणी. कारण गाथा ही जहाल आहे. खास गाथा जर चिंतन जर केलं तर आपल्याला खूप
जहाला असा उपदेश केलेला आहे. खूप किती सांगावे तरी नायकती बटकीचे, पुढे शिंदळीचे रडतील. शिव्या दिल्या. आई हे कारट्या, उन्हात काय मरतो, सावलीत मर ना, अशी आई म्हणत असते. अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाटी, तैसे संत जगे क्रिया करून दाविते अंगी. बालकाचे चाली माता जाणोनी पाऊल घाली, तैसे संत जगे क्रिया करून दाविते अंगी. आईला काय हळूहळू पाऊल टाकायची गरज असते का? बालकाचे चाली माता जाणोनी पाऊल घाली ना. आपल्याला गोड गोड गोडी गुलाबीत यांनी सांगितलं, आईची भूमिका केली. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. पोटी भारवाहे त्याचे सर्वस्व हीस आहे. आईचे कळवळा असतो. संतांकडे कळवळा आहे जीवाबद्दलचं. किती कळवळा आहे. आईची भूमिका संत करत असतात. म्हणून आपल्या जीवात करुणा उपाधीनं संत प्रगट झालेले. करुणेची उपाधी घेऊन संत आपल्याच उद्धारासाठी आलेले. करुणा, केवळ करुणामय उपाधी म्हणजे संत. जगाच्या करुणेसाठी आलेले संत. काय भूमिका असते संतांची, तुकोबारायांची काय भूमिका आहे, गाथेतली भूमिका, सगळ्या भूमिका पहा. आई लहान बाळाला घेऊन गावातून जात असताना, छोटं बाळ असतं, आमच्या बाबांचे दृष्टांत साधे साधे ऐका. त्या बाळाला बोटाला धरून घेऊन जाते. लहान मुलाला कसलं देव, कसलं मंदिर, कसलं काहीच कळत नसतं. त्याला चप्पल काढायला, चप्पल काढ बाळा, चप्पल काढ. वडीत वडीत नेते त्याला आतमध्ये देवाच्या मंदिरात. हनुमानजींकडे नेते. बाबा बाळा बाप्पा कर, काय म्हणते त्याला, पाया पड, देवाच्या पाया पड, बाप्पा कर. त्याला देवाचं काही घेणं नाही, पडतच नाही. मग आई काय करते, बळजबरीनं त्या डोकं धरते. डोकं धरून त्याला देवाच्या पायावर घालते. आईची भूमिका ऐका. एक भूमिका, डोक्याला धरून डोकं दाबून त्याला देवाच्या पायावर घालते. आणि दुसरीकडून परत स्वतः देवाच्या पाया पडून हनुमानजींकडे विनंती करते, देवा माझ्या लेकराला सुखाचं ठेव. दोन्ही भूमिका करत असते. एकीकडे काय, करा रे बापानो साधनारीचे धनी करणीचे करुणा, पायावर घालणं, आणि दुसरीकडे त्याला कृपा करायला लावणं. या भूमिका आईची असते. वकिलकी आपल्या सगळ्यांच गाथेमध्ये निरीक्षण केलं. मानव जाती सगळ्या मानवांचं घेतलेलं वकीलपत्र म्हणजे जगद्गुरू तुकोबार आहे. वकीलपत्र घेऊन लढले ते परमात्म्याशी. पांडुरंग न्यायाधीश आहे, तो न्यायाधीश आहे. तो कधीच दया करत नाही. ज्याचे जसे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, त्याला तसं फळ देतो. याला असं ते दया करत नाही, पण ते भूमिका करतात त्याच्या. आपल्या वकिली पॉईंटमध्ये थोडं जरी काही केलं तर त्याची आपल्या अशिलाची भूमिका घेऊन संत त्या देवाशी लढतात. देवा असं नको. म्हणून आपल्यावर संतांची फार कृपा आहे. आमचे बाबा एक छान दृष्टांत सांगायचे. म्हटले ते त्यांच्या मुलाला घेऊन ससूनला होते काही दिवस, 2 महिने. पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये एक प्रसंग असा होता. तिथे बाबा मुलाला घेऊन होते. त्यांच्या किडनीचा अडचण होती म्हणून तिथे राहिले. असे पेशंट यायचे दररोज. नीट ऐका. एक पेशंट, तरुण 24 वर्षाचा तरुण खुश झालेला मुलगा आला होता. हातपाय खुडत होता. आणि परदेश रिटर्न 3 डॉक्टर आणि तिथले 2 डॉक्टर, असे 5 डॉक्टर आपल्या प्रयत्नाची पराकाष्ठा करत होते त्याला वाचवण्यासाठी, त्या मुलाला. बाबा सगळ्यांचे आवडते झाले होते. डॉक्टर घामाघूम झाले होते. एक डॉक्टर बाजूला झाले. बाबाने विचारलं, का हो डॉक्टर साहेब, काय झालं या मुलाला, कोणता आजार आहे सांगा ना. डॉक्टरांनी बाबांकडे पाहिल्याने सांगितलं, बाबा या मुलाचा आजार भयानक आहे. आम्ही याला आतापर्यंत 2 वेळेस वाचवलं, तिसऱ्यांदा आलंय. म्हटलं कितव्यांदा आलंय? तिसऱ्यांदा आलं. काय करतंय ते माहिती आहे का? म्हटलं कुपत्य करतं. त्याला नाद असा लागलाय, भयानक इशारा मला नाद. गर्द ब्राऊन शुगर पितंय. ते काय पितंय? शरीर पोखरलं जातं आतून, खिळखिळा झाला त्या शरीराचा. आम्ही आमच्या प्रयत्नाची पराकाष्ठा करतो त्याला वाचवण्याचा. ते इतकं नीच आहे. आम्हाला माहिती आहे असे ब्राऊन शुगर घेणारे मुलं, तरुण पिढी कुठून आलं, जगातून कसं पसरवलं आहे, ही फार वाईट गोष्ट आहे. कारण ही विचार आज आमच्याकडे फक्त पैसा आला,
परंतु आम्ही संस्काराचा विचार शिक्षण प्रणालीत केलाच नाही. तो करणं फार गरजेचं आहे बरं का भाऊ. आपल्याला रात्रंदिवस ती तळमळ आहे, खरंच तळमळ, ते अनुभवलं आपण. फार हास्य भाऊ, खूप मोठी तळमळ आहे आपल्याला. आणि तो विचार करायचाच, असं कधीच म्हणायचं नाही आपला विचार चुकीचा असेल. बाबा तुम्ही 37 वर्ष इथं चिंतन केलं, सप्ताह केला, हे छोट्या छोट्या गोष्टी असतात. परत पुढचा दृष्टांत सांगतो तुम्हाला. छोटी गोष्ट किती उपयोगी असते सांगतो तुम्हाला, पण एवढा दृष्टांत होऊ द्या. तर ते म्हटले हे इतकं वाईट आहे, याच्या कर्माकडे जर पाहिलं, याच्या आचरणाकडे जर पाहिलं आणि याच्या त्रासाकडे जर पाहिलं, याला किती त्रास आहे म्हणे. आत्ता याला इंजेक्शन आणा, डोस देऊ, आत्ता याला इंजेक्शन देऊन मारून टाकावं वाटतं. डॉक्टर चिडलेले होते म्हटले, कारण हे आम्हाला परत गेलं तरी आम्हाला अपयश देणार, खूपच ते करा, आमच्या प्रयत्नाची पराकाष्ठा करतो. याच्या कर्माकडे, याच्या आचरणाकडे, याच्या वागण्याकडे जर पाहिलं तर याला दुःख जरी पाहिलं याचा आत्ता, तर याला जिवंत ठेवावं वाटत नाही, याला मारून टाकावं वाटतं. डॉक्टर काय म्हणतात, याला डोस देऊन मारून टाकावं वाटतं. पण परंतु हे उभयान्वये अव्यय आहेत, हे विषय बदलवतात बरं का. गोड चिंतन आहे अभंगांना, ओयांना, हे शब्द आले का विषय लगेच पलटी होत असतो. ते म्हटले पण म्हटल्यानंतर मग त्या डॉक्टरांनी सांगितलं, बाबा खरं सांगू का, याच्या कर्माकडे पाहिलं तर याला इथंच डोस देऊन इंजेक्शन देऊन मारून टाका वाटतं. पण असं बोर्ड दाखवलं आणि कोपऱ्यात त्याची आई उभी होती, कोपऱ्यात त्या दवाखान्याच्या. हातपाय खुडत होते पोरग, आणि ती ओली चिंब झाली होती, ढळढळच्या डोळ्यातून धारा चालल्या होत्या. डॉक्टर सांगतात ही त्याची आई आहे. हिनं वैधव्य, हे 5 वर्षाचा असताना हिचा पती गेला. हे पोराकडे पाहून तिनं संपूर्ण आयुष्य जगली, झिजली. आणि ती सारखी 2 वेळा, तिसऱ्यांदा आली, आमच्याकडे पदर पसरते, आटापिटा करते, माझ्या पोराला वाचवा ना, माझ्या पोराला वाचवा ना. तिच्या तळमळीकडे पाहिलं तर याला जगवावं वाटतं, पण याच्या आचरणाकडे जर पाहिलं तर याला डोस देऊन मारून टाकावं वाटतं. दृष्टांत झाला. आईच्या ठिकाणी संत, आईच्या ठिकाणी कोण? संत. आणि त्या ब्राऊन शुगर पिणाऱ्या पेशंटच्या ठिकाणी आपण जीव, आणि डॉक्टरच्या ठिकाणी देव. भगवान म्हणतात याचे कर्म, याचं वागणं जर पाहिलं तर देव आपल्याला जवळ करू शकत नाही, पण संतांची तळमळ म्हणून देव आपल्याला जवळ करत असतो. त्यांच्या तळमळीकडे जर पाहिलं तर देव आपल्याला जवळ करत असतो. म्हणून संतांचं चरित्र का अभ्यासायचं, का चिंतन करायचं? कारण त्यांच्या करुणेत आपण आपलं जीवनाच्या उद्धाराचं प्रयोजन आहे. पुन्हा सांगतो, ते मज आवडती प्राणा परवते, जे भक्तचरित्रा ते प्रशंसिती. सांगायचं होतं, आपले छोटे छोटे विचार जरी दिसत असले ना, हेच कधी मोठं रूप घेतील सांगता येत नाही. आम्ही रामदेव बाबाकडे असताना एका विद्यापीठाचं उद्घाटन होतं, पतंजलीच्या एका संकुलनाचं उद्घाटन होतं, आणि त्या उद्घाटनात आम्ही होतो. आणि तिथे साध्वी ऋतुंबर आल्या होत्या. आणि त्यांनी आता बाबांनी सांगितलं, मोठ्यांचे नावं जरी सांगितले ना तरी आपल्या वाणीला तृप्तता असते. खरंच बाबांनी जे नावं सांगितले, रामदास महाराज मनसुख, धुडकोजी महाराज, धुंडा महाराज देगलूरकर, ही अण्णा आकाशाच्या उंची अवाडी माणसं. खरंच त्यांचा बोध किती उच्च, त्यांचे नावं जरी घेतले तरी अंतकरणात समाधान वाटत असतं. हे पावा ठेवल्या चित्ता तरी ते आपली योग्यता, आपली योग्यता त्यांच्याकडून प्राप्त होत असते. आपल्याला आपली योग्यता प्राप्त करण्याची साधनं त्यांच्या संकल्प कृपेतून आपल्याला मिळत असतात. सांगतो तुम्हाला, तर साध्वी ऋतुंबराने एक छान दृष्टांत सांगितला उद्घाटनामध्ये, ते तुमच्या पुढे मांडतो. आम्ही प्रत्यक्ष ऐकायला होतो. त्यांनी सांगितलं, इसाप नीतीतली एक गोष्ट आहे, तुम्हाला सांगायचं होतं भाऊ. छोटीशी जरी क्रिया दिसत असली ना, त्याचा परिणाम किती मोठा असतो. इसाप नीतीमध्ये एक गोष्ट आहे, ते ऐका सगळं, शेवटची गोष्ट आपल्याला. एक जंगल होतं, आणि त्या जंगलाला वणवा लागला. वणवा कळतो ना, फांदीला फांदी घासली, खाली थेनग्या पडल्या का ते गबाळ वगळ पेटलं, पेटत जातं, जंगल पेटतं. धाड 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 जंगल पेटलं. त्या जंगलामध्ये पशु पक्षी प्राणी खूप राहत होते. जंगल जोरात पेटत पेटत आला. अग्नीच्या ज्वाळा. त्या जंगलात काही अंतरावर एका चिमणीनं आपल्या पिलांसाठी छान रीतीने घरटं केलं होतं, आणि 2 पिलांना जन्म दिला होता. चिमणा आणि चिमणी ते उचलून नेऊ शक्ती नव्हती पिलांना उचलण्याची, पण त्या घरट्याभोवती गिरक्या घालत होती. तिच्या चिमण्याला म्हणत होती, काय करू, काय करायचं यांना वाचवण्यासाठी, काय करायचं वाचवण्यासाठी,
काही तासांनी हा अग्नी येणार, आपले पिल्लं जळून जाणार, आपण उडून जाऊ. तिचा प्राण जीव तडफडत होता. काय करावं तिला सुचेनाच. मग तिने आपल्या पतीकडे इच्छा प्रदर्शित केली, काहीतरी प्रयत्न करू ना. तिथून जवळून नदी वाहत होती, नदी वाहत होती. चला म्हटले आपण विझवण्याचा प्रयत्न करू. तर आपण चला ना म्हटली. नेलं आणि सूचित पाणी घेतलं आणि त्या जंगलावर शिंपडण्यासाठी गेले. आता हे हास्यास्पद आहे का नाही? म्हणजे बाबा म्हणायचे एवढा मोठा जगत सत्यत्वाचा झालेला भ्रम, आणि हे अगरबत्ती घेतो दररोज देवापुढे ओवाळतं आणि म्हणतो वा मी पूजा केली. इतका मोठा भ्रम. धाड धाड अग्नी पेटला आणि पळीने पाणी शिंपल्यासारखं. पळीने पाणी शिंपल्या अग्नी विझल का? तसं त्याला मोठेच अग्निशामक दलच लागेल ना हे जगत. तसं महात्म्याचं चिंतनच लागेल आपल्याला आत्मस्वरूपाकडे जाण्यासाठी. तर ते म्हटले प्रयत्न तर करू ना. ती जायचे पळत दोघं बी. सूचित पाणी आणाय टाकायचे. तिच्या बहिणी त्यांचे घरटे होते, ते म्हटलं आपली बहीण तेही करायला. त्यांची क्रिया बाकीचे पक्षी होते, कावळे, चिमणे, बगळे, कोकिळा, या सगळ्यांनी टिटव्या. अरे म्हणले हे प्रयत्न का, आपल्याला तर सगळ्या आकाशात गर्दी झाली. सूचित पाण्यावरून टाकायचे, सूचित पाण्यावरून टाकायचे, सूचित पाण्यावरून टाकायचे. सगळ्यांची गर्दी झाली, सगळ्यांची. वरची गर्दी पाहिली, काय गर्दी झाली. खाली पळणारे ससे, हरणं, त्यांचे पिल्लं होते, त्यांचे घरटे होते, उंदरं होते. ते म्हटलं अरे हे करा आपण, काय आपण कायसाठी. सगळे पळायला लागले कुठं, नदीकडे. सगळे प्राणी, पक्षी, पशु तोंडात पाणी आणायचे, फेकायचे. प्रत्येकजण प्रयत्न करत होते. त्या जंगलात हत्ती राहत होते. हत्ती हा समोर नाही राहणारा प्राणी. त्यांनी हे पाहिले यांची पळापळी. ते म्हणे आपले घर आहे जंगलात, आपले पिल्लं आहेत. मोरक्या जसा पळत गेला, 1000 हत्ती त्याच्या पाठीमागे पळत. किती? 1000 हत्ती. अशी गर्दी नदीवर. हत्तीनं जागा दिली बाकीच्या पक्ष्यांनी, प्राण्यांनी. आता अग्निशामक दल आले म्हटले, चिंताच नाही. काय म्हटले, आता अग्निशामक दल आलं. हत्तीने असं सोंडीत पाणी भरून घ्यायचं फुल, आणि जाऊन जोरात जंगलावर फपारे मारायचे सगळ्या हत्तींनी. इतकं ते 1000 हत्ती पाणी भरून घ्यायचं आणि ते पाणी मारायचं, पाणी भरून घ्यायचं, पाणी मारायचं. 4 तासात जंगल विझलं. काय झालं? किती तासात जंगल विझलं? 4 तासात जंगल विझलं. आपण यासाठी सांगत होतो, सिद्धांत सांगायचा होता. चिमणीने जंगल विझवलं का? नाही. आणि चिमणीने जंगल विझवलं. दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या. चिमणी जंगल विझू शकले का? चिमणीच्या चोचीतल्या पाण्याने जंगल विझलं असतं का? नाही. पण तिची कृती इतरांना सगळ्यांना प्रेरणादायी झाली बरं का भाऊ. छोटंसं झाड लावूया आपण, या संस्काराचं बीज बरं का बाबा. आमची खूप मोठी भाऊंची आमची संकल्पना आहे की आता कुठंतरी या संस्कारांची गरज आहे. आम्ही आता एक उपक्रम केला गीतेचा. मला वाटतं 20,000 मुलांनी 12वा अध्याय पाठ केला आपल्या तालुक्यात. 20,000 मुलांनी. संजय मालपानीकडून ते अध्यक्ष होते किसन भावाचे. आमची त्याच्या अगोदरची संकल्पना होती आपल्याला आपल्याकडे कमीत कमी 10,000 विद्यार्थ्यांकडून हरिपाठ पाठ करून घ्यायचं. ती संकल्पना अंमलात आणायची हजारो मुलांनी. त्यासाठी कुठंतरी आपल्या या पुन्हा उपक्रमात येतो. आपल्या पवित्र संगमेरसारख्या शुद्ध अशा भूमीमध्ये ही अशी विचार येणं, फक्त आता त्याचं कृतीत आम्ही प्रयत्न चालू आहे. आमची तळमळ आहे. आणि सत्य संकल्पाचा दाता नारायण. खरंच हे संकल्प फळाला येतील. वारकरी शिक्षण संस्थाची जोग महाराजांची आहे. आता येताना मोठे माऊलींचं कीर्तन मी ऐकत होतो सकाळचं. खूप गोड. ही अध्यापक मंडळी वारकरी शिक्षण संस्थेतली, त्यांच्या चरणारविंदी नतमस्तक व्हावं, त्यांचे पाय धरावेत. खरंच ना, त्यांच्याजवळ राहावं. काय वाणी, पिकलेली वाणी आहे. जो सोहळा चालू आहे ना उतरला अलौकिक, हा सुख सोहळा स्वर्गीय नाही. मोठे माऊली म्हटले, छोट्या माऊलीनं म्हटले, आमच्या छोट्या माऊलींना उदंड आयुष्य भगवंतांनी द्यावं. छोट्या माऊलींनी मोठ्या माऊलींना सकाळी येताना सांगितलं, सकाळची आजची घटना, दोघांचा संवाद आहे. ते म्हटले माऊली, मोठे माऊली छोटे माऊली, कळालं ना तुम्हाला? सगळ्यांना माहिती आहे आमचे आमचे खूप हृदयातले संबंध आहे. बाबा इथं आले होते आपल्याकडे. तर ते छोटे माऊली मोठ्या माऊलीला म्हटले, माऊली मी ह्या सप्ताहाला येताना नीट ऐका बरं का, स्वतःच्या खिशातल्या पैशाने येतो आणि जाताना स्वतःच्या खिशाच्या पदराने जाणार, पैशाने जाणार आहे. जे सगळं इथलंच. अशा माणसांच्या ठिकाणी डोकं ठेवून वंदन करावं. काय राव, काय त्याग आहे. 7वा सप्ताह आहे आता महाराष्ट्राचं यावर्षी. मोठे माऊलीने आज वर्णन केलं की ते म्हणे काय वर्ष, अमृत महोत्सवी वर्ष, असं महाराष्ट्र उधळून याच्या अगोदर कधीच निघाला नसेल म्हटलं.
इतकं मोठी उच्च कोटी साधना, इतके उच्च गाथेचं पारायण अन्न किती लोक देतात. निरपेक्ष वृत्ती ठेवा. तात्यांनी विचारलं होतं भंडारा डोंगराच्या सप्तात, काही 1000 पोते कोकणातून तांदूळ आला होता. ते म्हटले माऊली काय करणार. तात्या इथंच ते संस्थानला भंडारा डोंगरा संस्थानला देऊन टाकणार. तात्यांचे सप्ते जिथं होतात ना बरं का बाबा, आम्ही खूप सप्त्यांना गेलो, जाग्यावर सगळं देऊन टाकतात, काहीच नाही. त्र्यंबकला जो सप्ताह झाला जाग्यावर, आणि स्वतः त्या व्यवहारात कुठं डोकं घालत नाही, अलिप्त राहतात. सगळं यंत्रणा चालत असते. अलिप्त व्हा, परमात्मा ते कार्य करून घेत असतो. असाच हाच मूळ उद्देश आपण ठेवायचा भाऊ. ही थीम ठेवायची आपल्याला. काहीच कमी पडत नसतं, काहीच. आज काहीच कमी नाही. प्रत्येकाला वाटतं आपलं ते दान द्यावं, कारण सत्पात्री दान निश्चित चांगलं. इथं सुद्धा आज बरोबर आहे ना, तुम्हाला कमी पडतं एक सप्त्यामध्ये काहीच नाही, सगळं येतं असतं, येतं. परमात्मा करत असतो. निरपेक्ष वृत्ती ठेवा. हीच संकल्पना आपण पुढे नेऊया. छोटीशी क्रिया जरी असली तर पुढे मोठी होईल. जगद्गुरु तुकोबारायांचे हे आपल्याला आशीर्वाद घेण्यासाठी आपण त्यांच्याकडे आलेलो आहोत. त्यांच्या चरित्राला आपण काय स्पर्श करू शकतो. त्यांच्या आशीर्वादात, त्यांच्या स्पर्शात आपल्या उद्धाराचं प्रयोजन करून घ्यायचं. पडोनी राहीने तये ठाई, त्यांच्या पायाजवळ पडून राहायचं. आपण नतमस्तक व्हायचं आणि आपली आपली तृप्ती करून घ्यायची. पुन्हा एकदा सांगतो, उद्या उपांत्य भाग आहे. उद्या आपण उपांत्य भागात त्यांच्या वैकुंठ गमन सोहळ्याविषयी थोडंसं चिंतन करू. त्यांच्या चरित्राचा भाग, गाथेचं पारायण, उद्याचं नियोजन बाबा सांगतील. आज मुद्दामून वर्णन करतो. आजचं कीर्तन अलौकिक आहे. येणार आहे ना बाबा बरं का. डॉक्टर महाराज येणार आहे ना. डॉक्टर विकासानंदजी प्रातस्मरणीय, ज्यांच्या आयुष्यात त्याग, ज्यांच्या आयुष्यात उच्च कोटीची वाणी, पिकलेली वाणी, खूप उच्च कोटीचं आहे. तर अशा महात्म्यांची कीर्तनं, साधूंची कीर्तनं जर ऐकली, बाबा कधी तडजोड करत नाही कोणाशी, बरोबर आहे ना. तापड स्वभाव, तडजोड करायची नाही सगळ्यांशीच. आणि त्यागात्मक भूमिका असल्यामुळे भीती नसते, स्पष्टोक्ती असल्यामुळं भीती वाटत नसते. तर अशा या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांचं आपल्याला चालू असलेलं चरित्र, त्यांनी आपल्याला, ही तुमची कृपा आहे बाबा. आमच्याकडं काय मी पामरे बोलावी उत्तरे, परी त्या विश्वंभरे बोलवी. आपण काय बोलू शकतो तो विश्वंभर बोलवत असतो. आपल्या बळाने आपण बोलू शकत नाही. त्यांच्या चरणारविंदी नतमस्तक होतो. उद्याचा दिवस आहे, परवा काला आहे, गोडा साप. आपल्या संगमनेर शहरामध्ये थोडे आहेत ऐकणारे, जेवढे आहेत ना, पण ते दर्दी असे आहेत का त्यांच्यासाठी या ठिकाणी दररोजचं जे चालू आहे चिंतन नामयज्ञ, या नामयज्ञात आपण सर्वजण न्हावून निघूया. आजची सेवा याच ठिकाणी थांबवतो. न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनीतसे. सर्वेत्र सुखिना संतु सर्वे संतो निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. तुकाराम 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 पुंडलिक वरदरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. सब संतन की जय. बोला.